तू करू शकतो. क्लाउड क्लाउड होतं ना, क्लाउडवर हे चालूच राहणार आता. मधुरा, रेकॉर्डिंग वरती स्क्रीन वरती मी आणि कौशिक दिसतो पाहिजे तसं हे कर. ओके, थँक्यू एव्हरीबडी केल्याबद्दल आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा. आणि पहिल्यांदा मी माझे गुरूंना वंदन करून आजचा कार्यक्रम सुरू करतो. तर जसं मी माझ्या पोस्टमध्ये म्हटलं, माझे जे आमरण माझे जे गुरु आहेत ते हयात नाही आहेत, पण ज्यांचे विचार ऐकून आणि जगून जगण्याचा प्रयत्न करून मी हे मिशन सुरू केलं ते म्हणजे स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. खूप भिन्न व्यक्तिमत्व दोन्ही, आणि म्हणून मला दोघांचाही खूप लाभ झालाय, त्यांच्या विचारांचा लाभ झालाय. स्पीकिंग लँग्वेज. सो पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि आय एम शुअर तुम्ही सगळ्या तुमच्या आपापल्या गुरूंना आज फोन केला असेल, मेसेज केला असेल, त्यांची आठवण तरी केली असेल नक्कीच. फक्त मला सगळ्यांनी सांगा प्लीज, कॅमेरा ऑन करा सो दॅट मला थोडी मजा येईल. तुमचे चेहरे मला दिसले की अजून मला एक वेगळीच चेतना येते बोलायला. सो थँक्यू विद्याधर काका, आणि व्हिडिओ ऑन केल्याबद्दल. जस्ट मेक शुअर की तुमचे ऑडिओज म्यूटवर असतील, कारण मग ते डिस्टर्बन्स होईल. फक्त एकच जरा सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे की जे कोणी जॉईन होतं त्यांचा एक आवाज येईल टिणिक करून, ते थोडं वेळ आपल्याला इरिटेटिंग होईल. आणि मला तरी ते खूप इरिटेट होतं, पण थोडं आपल्याला ते सहन करायला लागेल. बाकीचे लोक जे आहेत, संपत, आय थिंक विश्वा, विक्रमी देसाई किंवा रसिका, नचिकेत, जर तुम्हाला शक्य झालं तर प्लीज व्हिडिओ ऑन करा सो दॅट मला स्फूर्ती मिळते आणि शिकलाही. ऑल राईट. सो खूप स्पेशल दिवस आहे आजचा. आणि माझा चांगला मित्र, अं, तो मला म्हणाला की मी गेल्या 8 वर्षापासून मला ओळखतोय. पण मी त्याला आता एक आठवड्यापूर्वी ओळखायला लागलोय. सो कौशिक श्रोत्री हा माझा लेखक मित्र, आणि त्यांनी एक नाही दोन नाही तर टोटल 9 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी बिलीव्ह 9 पुस्तकं लिहिली आहेत. अजून ती सगळी मराठीत आहेत. त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि म्हणून आज जो एक आगळा वेगळा विषय आपण निवडलाय. सो कौतिक पहिलं तर तुला स्वागत, कौशिक. येस. आय होप सगळ्यांना कौशिक दिसतोय स्क्रीनवरती. जस्ट थम्सअप करा. आणि स्क्रीन कशी दिसते मला सांगा, की अर्धी अर्धी होते का मधुरा, सो दॅट हाफ स्क्रीन इज मी अँड हाफ स्क्रीन इज कौशिक. इज इट पॉसिबल? मग मग कसं होईल ते रेकॉर्ड, कसं दिसेल लोकांना ते जरा बघ. सो अच्छा, स्पीकर व्ह्यू, आय थिंक यू विल हॅव टू मल्टी स्पीकर व्ह्यू वरती क्लिक केलं तर काय होईल? Now everybody is on the screen. Can you see हा everyone? हा. आता तू दिसतेस मधुरा स्क्रीनवरती. सेंटर स्टेज केलं तर काय होईल? सेंटर स्टेज करून बघू. हाँ. ठीक. Half. आय थिंक जेव्हा कौशिक बोलायला लागेल ना, आय थिंक Hmm. तेव्हा ते होऊन जाईल. Yes. Amrut, you have to ओके. pin the member. तो Then मेक शुअर both सगळे can come on top. म्यूट केले स्वतःला तुम्ही. आणि जर कोणी अनम्यूट असेल तर मग तो स्क्रीन पुन्हा सगळे दिसते स्क्रीनवरती. Yeah, Sampath San, you were suggesting something. Man, it's the moderator, admin who will speak. No, if he has to pin, if he can pin someone, then both people will come on the speaker screen. Hmm. अच्छा, ओके मधुरा, यू कॅन ट्राय दिस आउट. Yes, right now I can see both of you on the screen. फाईन, कूल. सो आज प्रामुख्याने संभाषण मराठीत असणार आहे. तो ज्यांना अजिबातच मराठी कळत नाहीये त्यांना पहिलेच क्षमा मागतो, आणि ज्यांना थोडंफार कळतंय अभिनंदन.
पण आपसुकच माझ्यात इंग्रजी येईलच, थोडं हिंदी पण येईलच, कारण मुंबई असं झालं की अं, खिचडी खिचडी लँग्वेज झाली मुंबईची. सगळं एक ना धड बाराबर चिंध्या झालंय. ह्याचा मला अभिमान नाहीये, खंत आहे. सो या, कौशिक श्रोत्री आजच्या ज्या कार्यक्रमाचा हिरो ऍक्च्युली कौशिक असणार आहे, आणि आपण भरपूर त्याच्यावर गप्पा मारणार आहोत. एक अवलिया वाटतो मला, माझ्यासारखाच एक अवलिया आहे, कारण 9 पुस्तकं आजच्या काळात लिहिणं, ते पण जेव्हा सगळ्यांना फक्त व्हिडिओज आणि युट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम चॅनल सुरू करण्यामध्ये रस असताना कौशिकनी 9 पुस्तकं लिहिली, तेव्हाच मला कळलं की बाबा हा जरा आपल्यासारखा आहे, जरा अवलिया आहे. तर पहिला कौशिक मला सांग, आपण तुझ्या पुस्तकाकडे सगळं वळूच, पण पहिला सर्वात कुतूहलाचा प्रश्न मला आहे की खरंच तू अवलिया आहेस का? आणि म्हणजे का, म्हणजे एक अंगात खाजच म्हणेन मी, की अं, जिथे असं म्हणतात की पुस्तकं मरण पावलीत. मी त्याला मानत नाही, लोक म्हणतात असं. मी तर मिशन मेक इंडियावर काम करतोय. तर कसं काय, म्हणजे तुला वाटतं की तू यू आर मिसफिट और एक अवलिया आहेस? आणि मे बी आय एम शुअर तुझं ते घरातलं वातावरणामुळे हे झालं असणार. तर थोडक्यात सांगशील का की हे तुझ्यात कुठून आलं की लिखाण करणं, ते पण आजच्या काळात? बरं बरं बरं. थँक्यू. सर्वात प्रथम थँक्यू अमृत तुझे, की खूप दिवसापासून मी वाट बघत होतो की कधी एकदा जॉईन होऊन कधी एकदा सगळ्यांची गप्पा मारता येतील त्या निमित्तानं. तर ह्याची ऍक्च्युली बरीचशी कारणं आहेत सध्या तसं म्हणायला गेलं तर. त्याचं पहिलं फर्स्ट रिझन त्याचं आहे की ते माझ्या वडिलांकडे आलेलं आहे, जे ऍक्च्युली जे घरातच आहे. कारण माझे बाबा बऱ्यापैकी खूप थिएटरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. थिएटर, डायरेक्शन, स्क्रिप्ट रायटिंग फक्त एक गोष्ट त्यांनी केलेली नव्हती, ती बरोबर ते मी उचलली इन पार्ट ऑफ जेनेटिक्स जे आपण म्हणू. आणि दुसरं जे कारण होतं की माझं बी मेकॅनिकल झालंय 2013 साली माझं पूर्ण झालंय. हा, इथं इचलकरंजीमध्येच पूर्ण झालंय. हा, तर मी जेव्हा पासआउट होऊन बाहेर झालो एक तेव्हा काय असं आपण म्हणू की जे 5-6 वर्ष जे आतमध्ये ज्या भावना दबल्या होत्या. आता इंजिनिअरिंगचं जर आपण म्हणायला गेलो बी मेकॅनिकल किंवा कोर इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर त्याला खूप काही तो स्ट्रेस, सतत पुस्तकं, टेक्निकल, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, बरोबर आपल्या साच्यातच राहावा, हे करू नका ते करू नका, वर बघू नका खाली बघू नका. मग कदाचित असं असू शकते की त्या सगळ्या ज्या इमोशन्स होत्या माझ्या त्या सगळ्या बाहेर आल्या 2014 साली नंतर. आणि ह्याची त्यांनी स्टार्टेड फ्रॉम 2015 पासून त्याची सुरुवात झालेली. म्हणजे असं कधी ही अशी एक गोष्ट होती की ठरवून कधी मला याच्यामध्ये यायचंच नव्हतं, वेळेनुसार ते होत गेलं. व्हेरी गुड. म्हणजे याच्यावरनं कळतं की मी एक कोट मला आठवला, आय हा. थिंक डेल कार्नेगीने म्हटलंय त्याच्या पुस्तकात, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. यू आर द प्रोडक्ट ऑफ युअर एन्व्हायरमेंट. आपण म्हणतो ना फ्री विल, हे मी निवडलं. ऍक्च्युली युval नोआ हरारी बोलतो त्याच्या पुस्तकात होमोदियस मध्ये, फ्री विल असं काही नाहीच आहे. असं काही नाहीच आहे. वी आर द प्रोडक्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. आणि कल्चर म्हणा, आपण कुठलेही पुस्तकं वाचतो, आपण कुठलेही व्हिडिओज बघतो, आपण कुठल्या लोकांना भेटतो, आपले टीचर्स, आपले पालक, आपले मित्र, ह्या सगळ्याचा ओव्हरऑल आपण प्रोडक्ट बनतो. आणि हे आपण ऍक्सेप्टच नाही करत. आपल्याला वाटतं की नाही, मी घडवलंय सगळं. जे काय मला आज मी कमवलं ते माझ्यामुळे वगैरे, हे सगळं आपला इगो असतो. सो तू बरोबर बोललास, आणि आय एम शुअर तुझ्या वडिलांकडून हे बाळकडू तुला आलं असणारच, कळत न कळत. असं पुढे मुद्दाम असं बाळकडू देत नाही पदरात, राईट? बरोबर. सो आजचा जे आपलं विषयाचं मेनली असेल ना, की बरेचसे लोक मला विचारतात, तुला पुस्तक लिहायचंय पण माझ्याकडनं होत नाही, कसं लिहायचं पुस्तक, कोण वाचेल, टिपिकल प्रश्न असतात. तर पहिला आपण याच्यावरती चर्चा करूया. टिम फेरिस किंवा टिमोथी फेरिस नावाचा खूप मोठा लेखक आहे. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. टूल्स ऑफ टायटन्स, 4 Hour वर्क बॉडी, 4 Hour वर्क वीक. तर 4 Hour वर्क वीक त्याचं पहिलं पुस्तक होतं. ह्या मी तुला बॅकग्राऊंड देतोय, मग त्याच्यावरती तो प्रश्न येईल. हा. आणि त्यांनी म्हटलं की हे पहिलं तर पुस्तक कोणासाठी लिहितोय
हे सर्वात महत्वाचं आहे. हे एव्हरीबडी सिंड्रोम खूप डेंजरस आहे, की माझा प्रोडक्ट सगळ्यांसाठी, माझी सर्व्हिस सगळ्यांसाठी, माझी कंपनी सगळ्यांसाठी. असं झालं की ते आपण त्या क्राऊडमध्ये हरवून जातो. तर टीम फेरिसनी एवढं छान त्याचा जो क्राऊड आहे, त्याचा जो ऑडियन्स एवढा एवढा क्लिअरली डिफाईन केलेला. त्याला एक 4 मित्रांचा प्रॉब्लेम होता. 4 मित्र त्याचे. त्यांना वर्क लाईफ बॅलन्समध्ये खूप त्यांची गफलत होत होती, ओढाताण होत होती. जास्त ऑफिसमध्ये केलं की घरी भांडणं व्हायची, घरी जास्त वेळ दिलं की बॉस ओरडायचा. सो ते सारखं त्याच्याकडे येऊन ती तक्रार घेऊन यायचे टीम फेरिसकडे. तर त्या 4 मित्रांसाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलं. आणि मग त्या 4 मित्रांची जी व्यथा होती, जे प्रॉब्लेम्स होते, ते लाखो लाखो जणांचे निघाले. वर्क लाईफ बॅलन्सचा जे मधल्यामध्ये जी वाट लागते, आणि ते बेस्ट सेलर झालं, असं मी त्याच्या मुलाखतीत एकदा ऐकलं. आणि तेव्हा मला कळले की अरे किती महत्वाचं आहे, तुम्ही जे काय नवीन प्रोड्यूस करणार आहात, ते पुस्तक असो, प्रोडक्ट असो, काही असो, तुम्ही एका एका ग्रुपला ठरवून, एका माणसाला ठरवून की मी ह्या माणसासाठी हे पुस्तक लिहितो, आणि मग त्याच्यासारखी अनेक माणसं जगात असतात. सो हा त्याचा विचार झाला. ओके. बरोबर. तर तू काय विचार केलास की तू हे पुस्तक कोणासाठी तू लिहितोयस, आणि मुळात का लिहिलंस? दोन दोन प्रश्न आहेत ऍक्च्युली, कोणासाठी आणि का. ओके. एक दोन्ही प्रश्न हे ते खूप खूप चांगले आहेत, आणि मी बरोबर तुम्हाला सांगतोय थोडक्यात. सुरुवात याची कशी झाली की जेव्हा माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं 2014च्या दरम्यान, तेव्हा जेव्हा माझे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सर्व्हिस सेक्टरमध्ये जेव्हा नोकरी चालू झाली, तेव्हा काम करत असताना कुठेतरी एक मनात असं फिलिंग यायचं की आपण जे सध्या काम करतो इंजिनिअरिंगचं, ह्या व्यतिरिक्त अजून काहीतरी वेगळं करावं. मग ते काय करावं असं सर्व्हिस नोकरी करत असताना, मग दर शुक्रवारी फिल्म रिलीज व्हायची. तर शुक्रवारी मी आणि माझा एक मित्र आहे महेश पाटील म्हणून, तर आम्ही दोघं दर शुक्रवारचा सिनेमा बघायचो, आणि त्याचा मी फिल्म रिव्ह्यू लिहायला चालू केले. हो. हा, लिहायला चालू केले का की त्या लिखाणात मला आनंद मिळायचा, की मी काहीतरी लिहितोय आणि मला त्यातनं आनंद मिळतोय. ते मी लिहितोय ते मला आवडते. जेव्हा मला आवडत असेल तेव्हा मग मी आय कॅन एक्सपेक्ट दॅट की ते बाकीच्या रीडर्सना ते आवडावं. हे सिम्पल साधं लॉजिक मी वापरलं. कारण एखादे लिखाण करत असताना किंवा व्यक्त होत असताना जर ते मलाच आवडत नसेल, तर मग मी अपेक्षाच करणार नाही की ते सगळ्यांना त्या प्रभाव त्याचा पडावा. तर ह्या 2 गोष्टी मी डोक्यात ठेवल्या, आणि जस्ट काय लिहित गेलो बस. बाकी काही विचार केला नाही मी. मस्त. नाही, खरंच मला तू बोलताना मला अचानक एका व्यक्तीची आठवण झाली, आमिर खान. नेहमी म्हणतो त्याच्या मुलाखतीत की मला जर तो विषय आवडला तर मी ते करतो. मी याचा विचार नाही करत की बॉक्स ऑफिसमध्ये किती कलेक्शन होईल, किती लोकांना आवडेल. कारण आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तारे जमी पर. हो, डिस्लेक्सिया सारखा विषय जो मला माहित पण नव्हता. सिनेमाच्या आधी बरोबर. डिस्लेक्सिया हा एक मेंटल डिसऑर्डर आहे हे मला माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे कळलं, नव्हतं. आणि मग माझा जो अप्रोच बदलला डिस्लेक्टिक मुलांच्या प्रती. तर म्हणजे बघा ना, आणि तो कमर्शियली हिट सिनेमा आहे. हिट आहे. सो आय होय. थिंक तसंच मला बरेचसे सिमिलर विचार वाटले तुझे, की येस, तुम्हाला व्हॉट एक्साइट्स यू, कारण तुम्ही ते काम करताना इफ यू आर एक्सायटेड, तर ते तुमच्या कामात उतरतं, आणि त्याचा हाय चान्स की ते लोकांना पण आवडण्याची शक्यता आहे. हेच Right? हेच हेच मी मनात ठेवून लिहित गेलो, आणि हेच ठेवतो मी. बाकीचं असं मनात काय ठेवत पण नाही. बरोबर. सक्सेस, विक्री वगैरे ते होत राहतील. ते काय थांबणार नाहीत अजिबात. सूट बॉक्स. ह्याच्याच अनुषंगाने मला बरेच लोक जेव्हा मला बोलतात, मला अमृत पुस्तक लिहायचं रे, मी बरेच वर्ष विचार करतोय, विषय रेडी आहे पण होत नाहीये. म्हटलं का नाही होते, तर कोण वाचेल माझं पुस्तक. म्हटलं इथेच प्रॉब्लेम आहे. तुम्ही ह्याचा विचार करतो ना, कोण वाचेल. तुम्ही जस्ट राईट फॉर द सेक ऑफ रायटिंग. इट इज मेडिटेटिव्ह. बुक रायटिंग इज मेडिटेटिव्ह. मला लिटरली जेव्हा मी पुस्तक लिहिलं मला एवढं हलकं वाटलं, अरे एवढ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या, मला स्वतःलाच माहिती नव्हतं असं ते बरोबर. बाहेर येत त्या. सो आणि मग ते खरोखर एवढं हलकं वाटत होतं की अरे एवढं बाहेर आले माझ्या माझ्या डोक्यातून. खूप मजा आली. इट वॉज ऍक्च्युली मेडिटेटिव्ह. खूप खूप काही असं लिखाण करत म्हणजे रायटिंग करताना असं खूप काही मनातनं असं मन मोकळं होतं, थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं असेल.
आणि दुसरं म्हणजे जे काय हॅपी हार्मोन जनरेशन जे सध्या कमी झाले ते रायटिंगमुळे जास्त निर्माण होते सध्या. राईट राईट राईट. डोपामाइन क्रिएशन सध्या ते कोणाच्यात खूप कमी प्रमाणात होते. रायटिंग आणि रिडिंग हे दोन गोष्टी एकत्र गेल्या ना की त्याला बाकी सप्लिमेंटरी घ्यायची काही गरज पण नाही. क्लिअर कट. खरंय खरंय खरंय. सो आपल्या आजच्या सत्राची सुरुवात मी माझ्या गुरूंना आदरांजली देऊन केली आणि मी तसंही म्हटलं की माझे 2 गुरु आहेत, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि स्वामी विवेकानंद. तर मी तुला विचारायचं विसरून गेलो की तुझे गुरु कोण आहेत? मेन गुरु माझे आई बाबा आणि दोन अदर बाकी माझे 2 असे गुरु आहेत की ज्यांनी मला पूर्णपणे जे काय म्हणू त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला. एक तर माझे काका आहेत जे पुण्यामध्ये असतात. त्यांचं नाव मी घेत नाही, त्यांना कदाचित राग येईल ते नाव घेतल्यावर. आणि एक माझा मामा आहे ज्याच्याबरोबर मी सध्या काम करतो, त्याचंही नाव मी घेत नाही कारण त्यालाही राग येईल नाव घेतल्यावर. म्हणजे ह्या दोघांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. एक काय म्हणतात प्रोफेशनल अटायर, एक व्यावसायिक आयुष्य आणि आपल्या आवडी ह्या सांभाळत आपण कसं पुढे राहायचं, ह्या 2 गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. ओके, नाईस. ओके, आता तुझ्या मागे जो बॅकग्राऊंड आहे, मी लोकांना आता त्याचं एक सिक्रेट सांगतो की कौशिकच्या मागे जे तुम्हाला ते चित्र दिसतं एक जंगलाचं चित्र आहे आणि ते जरा अक्षर नीट दिसत नाही, ते स्क्रीनच्या बाहेर जात आहेत. तर ते ऍक्च्युली त्याच्या 9व्या पुस्तकाचं जे आहे त्याचं मुखपृष्ठ आहे आणि मी तेच करणार होतो आता. सो हे पुस्तक आहे जे कौशिकने लिहिलंय. गेल्या आठवडाभर मी वाचतोय आणि धमाल आली वाचायला. जंगल, पुस्तकाचं नाव जंगल, न सुटलेले कोड, रिटन बाय कौशिक विद्याधर श्रोत्री. हे कौशिकचं पूर्ण नाव आणि विद्याधर म्हणजे त्याचे बाबा जे आता आपल्याला बघतायत ऐकतायत आणि त्याची आई पण आहे. सो बिफोर गेटिंग इनसाइड द बुक, मी पहिले पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी करतो की पहिलं जेव्हा तुझं पुस्तक आलं, पोस्टमनने मला दिलं हातात आणि मी उघडलं, मी म्हटलं अरे वा, बस एवढीच पान आहेत आणि एवढा आनंद झाला मला की चला किती पानं असतील इथे, 65 पेजेसचं पुस्तक आहे. आणि खरोखर जेव्हा छोटं पुस्तक असताना मला प्रचंड आनंद होतो कारण छोटं पुस्तक वाचायला विल पॉवर कमी लागते. इनफॅक्ट मी माझं पण स्वतःचं पुस्तक बरोबर आय थिंक 60 पानाचंच आहे. आणि म्हटलं, आणि आय थिंक आजकाल काळाची गरज आहे की जर जेनझीजला आपल्याला टार्गेट करायचं असेल, तर त्याला इन्स्पायर करायचं असेल, तर आता हे गॅजेट्समुळे आणि जो कॉन्टेंट आहे तो शॉर्ट कॉन्टेंटमुळे आपल्याला शॉर्ट कॉन्टेंटची सवय झाली. तर 200, 300, 400 पानाचं पुस्तक असेल तर अरे बापरे, आणि त्याच्यापेक्षा आकर्षक गोष्ट दिसली बाजूला की लक्ष तिकडेच जाणं आणि पुस्तक बाजूला फेकलं जातं. सो तू काय विचार करून हे पुस्तक 60 पानाचं, आय एम शुअर तुला ते 300 पानाचं पण करता आलं असतं, तर आपण ऍड करून करतात. तर तुझं काय मत आहे की तुला का गोष्ट एवढीच होती म्हणून तू 60 पानाचं पुस्तक लिहिलंस? त्याच्या मागे तुझं थॉट प्रोसेस काय होतं साईजच्या बाबतीत, पुस्तकाच्या साईजच्या बाबतीत? ओके. ऍक्च्युली कॉन्टेंटच्या साईजच्या बाबतीत मी पहिल्यापासून असाच प्रयत्न करतो की जास्त वाढवायचं नाही. इन केस जर तो कॉन्टेंटचा साईज वाढला तर त्याला 2 पार्ट मध्ये स्प्लिट करायचं सर. कारण एखादी आता मी 5.0 मिशन 5.0 नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं 2021 साली कोविडवर. ते ऑलमोस्ट 200-250 पानावर गेले आणि ती कथा लिहित असताना इतकी वाढत गेली ते ज्याचा मला सुद्धा अंदाज आला नाही क्लिअरली. मग ह्या केसमध्ये आता हे जंगल मी जेव्हा लिहिलं ते ऍक्च्युली त्याचा पहिला ड्राफ्ट होता 42 पानांचा आणि तो जस्ट मी, आणि ठीक आहे, मी मग पहिल्यांदा खुश झालो. पहिल्या ड्राफ्ट जेव्हा मी लिहितो तेव्हा मला एवढा आनंद होतो की मला बाकीचं काही डोक्यात पण राहत नाही. अरे आता आपलं काम झालं, आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया. तर मग ते 42 पानांचं झालं. मग ते जस्ट मी रिव्ह्यू साठी 2-3 इचलकरंजीमध्ये मी सर्क्युलेट केलं. तर मग थर्ड रिव्ह्यू मध्ये माझ्या लक्षात काय आलं की अजून थोडीशी या कथेमध्ये वाढवण्याचा स्कोप आहे. मग जराशी कथेवर परत थोडंसं काम करूया आपण या केसमध्ये. मग ती नंतर कथा वाढत गेली, पण मी ही गोष्ट सुद्धा मनात ठेवली होती की फार लेंदी स्ट्रेस करायचं नाही. म्हणजे जेवढं पाहिजे, जेवढं कथेमध्ये पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये टाकायचं.
आपण वाढवत बसायचं नाही. बरोबर. या 2 गोष्टी मी तेवढ्या डोक्यात ठेवल्या होत्या. आय थिंक ह्यात आपलं तंतोतंत विचार जुळतात. कारण मीही फ्युचरमध्ये जी काही पुस्तकं लिहिली ती छोटी असतील, म्हणजे थिन किंवा स्लिम असतील. हा. आणि मी बघितलं कुठेही प्रकाशकाचं मला नाव दिसलं नाहीये. सो तू सेल्फ पब्लिश केलंयस का एका कोणी प्रकाशकाकडे जाऊन तू? मीच ई बुक मीच पब्लिश केले. ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, नॉट फॉर सेलच्या कॉपीज काढल्या होत्या जस्ट फॉर द सेक ऑफ द रिव्ह्यूज. ई बुक माझ्याकडनं पब्लिश झाले. प्रिंट बुक जे आहे ते सध्या माझा जो पब्लिशर आहे त्याच्याकडनं पब्लिश केले मी, मोशन प्रेस म्हणून आहे चेन्नईचे. ओके ओके. या. पुढचा खूप इंटरेस्टिंग विषयाकडे वळूया. त्याच्या आधी एक थोडा पार्श्वभूमी देतो तुला. माझा भाऊ आहे ना, मला नेहमी म्हणायचा की मला ज्या परीक्षेची खूप भीती वाटायची लहानपणी आणि मी वेड्यासारखी तयारी करायचो वगैरे. आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. सो मोर ऑफ अ फादरली फिगर अँड लेस ऑफ अ फायटर सिबलिंग. आमच्यात मारामारी भांडणं कधी झालेच नाही, कारण तो एवढा मोठा आहे वयाने. तो बोलायचा की बघ, तुला परीक्षेची भीती बाळगायची काही गरज नाहीये. लुक ॲट एक्झाम ॲज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. ग्रेट. अँड ॲज अ चाइल्ड एव्हरी चाइल्ड वॉन्ट्स टू एक्सप्रेस. की तुला तुझ्या भाषेत उत्तरं लिहायची, तुला गाईड बीड काय वापरू नकोस. टेक्स्टबुक ते लेखकाची भाषा वापरू नकोस. त्याचा अर्थ समजून तुझ्या मोडक्या तोडक्या भाषेत व्यक्त हो. आणि हे जेव्हा मला कळलं आणि पटलं, जी मजा यायला लागली ती मी परीक्षेची वाट बघायला लागलो. अरे वा, मला आता व्यक्त व्हायचं. आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग तेच नंतर ते उतरलं. मी तो विचार तसा त्या परीक्षेपुरतं न ठेवता मी ते सगळीकडे वापरायला लागलो की द बिगेस्ट सोर्स ऑफ हॅपीनेस इज वेन युअर वर्क बिकम्स अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. आणि हे तुझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकेल की तू लेखक आहेस आणि तू पुस्तक लिहिलंय. सो वेन युअर वर्क बिकम्स अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन, त्याच्यासारखा आनंद नाही रे कुठेच. आणि कुठेच नाही. आणि मग ते कुठे असो, ते कलाकार असो, सिनेमा बनवणारे लोक असतील, डान्स बनवणारे असेल, गिटार प्ले करणारे, इट्स अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. राईट. सो Absolutely. तर तुला कधी असं एक रायटर्स ब्लॉक म्हणून म्हणतात की मला तो रायटर्स ब्लॉक खूप क्वचित आला, कारण मी लहानपणापासून माझी उत्तरं स्वतःच बनवत होतो आणि मला ते रायटिंग माझं खूप सोपं होत गेलं. आणि मी बघितलं की तुझं पुस्तक वाचताना ना खूप सरळ सोप्या भाषेत तू लिहिलेस. कुठे मला अवघड शब्द आढळले नाही. मी इंग्रजी माध्यमातला आहे, मराठी वाचन तसं माझं कमी आहे इंग्रजीच्या तुलनेने. पण मला कुठेच मी अडलो नाही, कुठेच नाही अडलो. सिंपल भाषा. ते असं होतं की तुम्हाला काहीतरी एक समोर बसलायचा आणि गोष्ट सांगतोय जंगलातली. राईट. सो तुझं हे लिखाण एवढं छान कसं झालं? आणि तत्पूर्वी मला रायटर्स ब्लॉक एक म्हणतात कन्सेप्ट, की पुढे काय सुचतच नाही. ज्यांना माहित नाही कन्सेप्ट रायटर्स ब्लॉक, की जेव्हा आपण पुस्तक लिहायला होतो आणि अडकतो आणि पुढे काही सुचतच नाही, यू गो ब्लँक. सो असं कधी झालंय का तुझ्या लिखाणाच्या प्रवासात? फॉर्च्युनेटली असं म्हणेन मी की ब्लँक होणं हे असं आजपर्यंत कधी घडलेलं नाहीये त्या केसमध्ये. आता ह्यामध्ये कसं आहे की जे लेखक असतील आपल्या आता जे जॉईन झालेले आहेत, ते स्टोरी रायटिंगची एक प्रोसेस फ्लो ठरलेला असतो. एक स्टार्ट, राईज, कॉन्फ्लिक्ट, क्लायमॅक्स असे 4-5 प्रकारचे एक टप्पे असतात. ते जेव्हा टप्पे मिळतात तेव्हा आपल्याला बाकीचे मांडणी करायला एकदम सोपं जातं. हा, पण ह्या केसमध्ये मी म्हणेन मी एका कथेमध्ये कथा लिहित असताना मिशन 5.0 ची एका स्टेजला मी अडकलो होतो. मग त्या केसमध्ये म्हणजे असं पुढं काय म्हणजे हे असं अस्वस्थ व्हायला होतं. अरे इथपर्यंत आले, पुढे सरकत नाही, काय करावं काय करावं. मग त्या केसमध्ये मग मी पुस्तकं लिहिणं थांबवायचो. जस्ट रॅन्डम कुठं तर बाहेर फिर, कुठला तर सिनेमा बघ, कुठं मित्राकडे जाऊन जरा गप्पा मार. मग तिथं जेव्हा व्ह्यू जेव्हा माझा चेंज व्हायचा, म्हणजे एका गोष्टीकडे सारखा मी माझ्या अँगलनं जेव्हा बघायचो आणि नंतर तो माझा अँगल सोडून मी जेव्हा बाहेर काय म्हणतात त्याला रॅन्डमनेस जेव्हा करत जायचो, म्हणजे एक 10 मित्रांना भेट, त्याला थोडंफार सांग की अरे मी आज असं लिहितोय, आज असं लिहितोय. मग त्यांच्याकडनं जे मला यायचं, म्हणजे या व्यतिरिक्त मी व्यक्तिचित्रण पण मला करायची खूप सवय आहे. म्हणजे ही व्यक्ती कशी आहे, ही व्यक्ती कशी आहे.
मग त्यांचं जे कॅरेक्टर्स मधनं जे काय काय मला इनपुट्स येत गेले, मग त्याच्यातनं मला पुढचा प्रवास खूप सोपा झाला. आणि फॉर्च्युनेटली आजपर्यंत असा रायटर्स ब्लॉक मला कधी झालेला नाही, म्हणजे आता अडकणे. आणि ऍक्च्युली ही जी कथा आहे ती 5 दिवसात पूर्ण झालेली आहे माझी, बसल्या बैठकीत. हो, वाव. कुठं काही काही अडकलं नाही, एकदम क्लिअर होतो सुरुवात कशी करायची, एंड कसा करायचा. हो, म्हणजे तू हे पुस्तक 5 दिवसात लिहिलेस? 5 दिवसात पूर्ण बसून लिहून टाकलेलं आहे. हो, वाव. हा, दिस इज अमेझिंग. म्हणजे ही 65 पानं तू 5 दिवसात चक्क पाच लिहिली. दिवसात पाच तर दिवसात तू कसं लिहितोस? तू टाईप करतोस का तू हाताने लिहितोस? कसं करतोस? मी आता पूर्णपणे वर्ड मध्येच टाईप करतोय. टाईप करतोस. पूर्ण टाईप करून. कसं हाताने लिहिणं कसं होतं, ऍक्च्युली मी आहे इंग्लिश मिडियमचा, पण आमचं इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण झालं, पण शिकवायचे मराठीमध्ये. हम्म. आणि त्या केसमध्ये मग ते हाताने लिहिणं तसं इट इज इफेक्टिव्ह. म्हणजे जे जुने लेखक असतात, जे जुने आहेत, ते पेनाचा किंवा वहीचाच वापर करतात. हम्म. पण मी वर्डचा वापर करताना त्यात कसं असायचं की एडिटिंग पटपट करता यायचं मला. एडिटिंग आणि करेक्शन साठी म्हणलं वर्ड इज द बेटर. करेक्ट. हा, मग तो लिहिताना तू दुसरं म्हणजे काही गुगल करतोस का तू काही चॅट जीपीटी वापरतोस, कधी काही तुझे काय स्टोरी काय लिहिण्यासाठी काय प्युअरली तुझ्या आतूनच काही आलं? नाही काही नाही काही नाही काही नाही. आता फक्त या केसमध्ये काय केलं, ही जी कथा आहे, आता आपण याच्यावर नंतर येऊ, नंतर गप्पा मारताना. चॅट जीपीटीचा वापर मी कधीच केलेला नाही. फक्त जे काय काय आता जे काही कथा अशा आहेत की त्या रिअल इन्सिडेंट्सवर घडलेल्या आहेत, त्याचा थोडाफार एक मायनर फक्त रेफरन्स मला गुगलवरून घ्यायला लागतो, बस. त्या व्यतिरिक्त मी काय घेत नाही तसं. म्हणजे ही घटना कोणत्या साली घडली, ही घटना कोणत्या साली घडली. एक जस्ट मी एक्झाम्पल देतो, एक मिनिटांसाठी. माझी आईचे आजोबा आहेत, त्यांनी मीरा कार बनवली होती 1970 साली इचलकरंजीमध्ये. तर त्या द कार वॉज सिमिलर टू ॲज ऑफ नॅनो. फक्त ती प्रोडक्शन फेजला गेलेली नाही, त्यामुळे ती पुढे येऊ शकली नाही. नाहीतर आता एव्हाना आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण मीरा कार ही सगळीकडे रस्त्या रस्त्यावर दिसली असते. तर त्या मीरा कारवर पूर्णपणे मी कथा लिहिली होती. तर ती कथा लिहित असताना फक्त मला तेव्हा रेफरन्सेस घ्यायला लागले की हे- हा इव्हेंट कधी घडलाय, कसा घडलाय, कुठनं घडलाय. पण चॅट जीपीटी म्हणा किंवा एआय टूल असा याचा वापर अजिबात नाही, पूर्ण झिरो. Very good. पूर्ण पूर्ण झिरो. अगदी मी पण याच विचारायचं आहे. डेटासाठी फक्त माझं पुस्तक लिहिताना मी एक डेटा वापरलेला की आपण दिवसभरात किती शब्द बोलतो याचा मला डेटा पाहिजे होता. तर एकाच तेव्हा मी गुगल केलेलं आणि मला तो डेटा मिळाला. बाकी सगळं सो रायटर्स ब्लॉकचा जेव्हा आपण विचार केलेला तेव्हा मी माझा अनुभव सांगतो. जेव्हा मी अडकायचो, माझी पद्धत पुस्तक लिहायची. बाय द वे, म्हणजे पुस्तक लिहिले 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी. तुझं सात मराठीत सवय. आहे म्हणून मी तुझं मराठीत पण अनुवाद केलेला आहे, माझ्या हो. बहिणीने केले. तर मला मी अडकायचो की 7 हॅबिट्सच मला मिळत नव्हते. ते होते माझ्यात, पण ते कागदावर उमटत नव्हते. तर मग मी काय केलं की मी स्वतःला रीडिंग बद्दल प्रश्न विचारायला लागलो. स्वतःलाच प्रश्न विचारायला लागलो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक चॅप्टर तयार व्हायचा. हे खूप छान एक पद्धत मला मिळाली. फॉर एक्झाम्पल, जे टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत रीडिंगचे, की मला वाचन करताना डुलकी लागते, मग काय याच्यातील सोल्युशन, या प्रश्नावरती मी सोल्युशन मला मिळालं आणि ते झपझपझप यायला लागलं. किंवा मी पुस्तक वाचायला सुरू तर करतो पण ते संपतच नाही, पुस्तकं अर्धवट वाचली जातात. हा झाला प्रॉब्लेम, मग त्याचा सोल्युशन. या मग मी खूप हळूहळू वाचतो, आय एम अ स्लो रीडर. काय करायचं मग त्याच्यावरती, असं करत करत वाचायला वेळ मिळत नाही, मला वेळच नाही मिळत. मग त्याच्यावरती पूर्ण एक, आणि असे करून माझं पुस्तक पूर्ण झालं. आय थिंक ही एक खूप खूप चांगली पद्धत आहे, तुम्ही करू शकता. आणि आपण तो मग खोलात जातो, आपण एकाच विषयामध्ये आपण बरोबर. खूप खोलात जातो. म्हणजे ही टॅक्टिक मी लहानपणी वापरायचो. परीक्षेत जेव्हा कुठला प्रश्न विचारला परीक्षेत आणि काहीच माहित नाही, पूर्ण ब्लँक गेलोय, याचा तर अभ्यासच नाही केला, तर त्याच प्रश्नाला 5 प्रश्न विचारायचे, वाय, वेन, व्हॉट, हाऊ, हू. म्हणजे सगळे डब्ल्यूएच क्वेश्चन त्याच प्रश्नाला विचारायचे आणि काहीतरी पांढऱ्यावरती काळा करून घ्यायचं. एक ना बरोबर. 2 मार्क तर मिळूनच जातात. सो बरोबर. तुम्ही परीक्षेत पण करू शकता, ही लबाडी आहे, पण शून्य मिळण्यापेक्षा 2-3 मार्क मिळायला काही हरकत नाही. मी पहिला क्वेश्चन विसरलो आपला गप्पा जेव्हा चालू होत्या तेव्हा याच्याबरोबर अनेक क्वेश्चन होता रायटर्स ब्लॉक बरोबर. हा, नाही, मी आता कथेवरच येणार होतो. ओके. रायटर्स ब्लॉक बरोबर मी हा, की तुझी काही असं मी म्हटलं की मीडियम ऑफ एक्सप्रेशन, तुला पण तसं काही जाणवत, तू तू त्याचं उत्तर दिलंच ऍक्च्युली ऑलरेडी.
या ओके. सो आता कथेवर येऊया. मी तुझी गोष्ट वाचली आणि एवढी मजा की ते पुस्तक सुटत नव्हतं माझं. फक्त माझा मराठीचा स्पीड थोडा कमी असल्यामुळे मला इंग्लिश एवढं पटकन संपलं नाही पुस्तक. तर मी पूर्ण ते गोष्ट काही रिव्हील करणार नाही इथे, इट विल बी अ गेम स्पॉइलर. पण जो प्लॉट आहे की एक ग्रुप एका महाराज दत्त महाराजांचं एक इकडे परिक्रमा करायला एका जंगलात जातात आणि त्यात सगळे वयोगटाची लोक आहेत त्या ग्रुपमध्ये. आणि मग काही लोक माघार घेतात, जातात आणि मग पुढची लोक जंगलात त्यांना 3 दिवस राहायचं असतं. आणि मग पुढे काय काय होतं, काय गमती जमती होतात, इंटरेस्टिंग त्यात ड्रामा आहे, त्यात सस्पेन्स आहे, त्यात थ्रिल आहे, त्यात इनोसन्स आहे. म्हणजे पूर्ण मला तर सिनेमा फ्रेंडली पुस्तक वाटले. यात सॉलिड सिनेमा पण होऊ शकतो. तर मला सांग ही कथा कुठून आली. आय एम व्हेरी शुअर तू काही टिपली असतील तुझ्या अवतीभोवतीच्या लोकांकडून. सो हो, हो, त्याच्या हो. मागचं इन्स्पिरेशन आणि त्या कथेबद्दल अर्धवटच सांगायला लागेल तुला. हो, हो, हो. अ, सांगण्यापूर्वी मी जस्ट एक दुसरी गोष्ट सांगतो की टोटल माझे आता 9 बुक्स झालेले आहेत आणि प्रत्येक पुस्तक लिहिताना मगाशी माझा आपला एक क्वेश्चन होता की कदाचित तो माझ्याकडनं सुटला होता. लिहिताना असं मी जस्ट एक लिहितो की ते साधं सिंपल असं की ते सगळ्यांना समजावं. कारण ह्याचं एक दुसरं काय कारण होतं की माझं जेव्हा 10वी झाली, 10वी-12वी झाली, तेव्हा तसा मराठी पुस्तक वाचनाचा तसा संबंध नसायचा. जेव्हा इंजिनिअरिंग थर्ड इयर, फोर्थ इयर नंतर आलो, जेव्हा काय काय मराठी पुस्तक मी असे वाचायला चालू केले. मी त्याचे एक उदाहरण घेतो, जी ए कुलकर्णी. म्हणजे आता काय म्हणू, ते मराठी साहित्याचे स्कॉलर म्हणजे एकदम टॉप स्कॉलर होते. आहेत. होते म्हणण्यापेक्षा आहेतच आहेत ते. पण त्यांची भाषा तशी पटकन समजत नाही. म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे, त्यांची जी रायटिंग स्टाईल, त्यांची जी बोलण्याची पद्धत, ती काय केलं समजतच नव्हती. मग त्यांचं एक पुस्तक मी वाचलेलं, मला त्याचं नाव पण आठवत नाही फार आता. 25-30 पानं वाचली, ठेवून टाकली मी सर. म्हणलं आता ठीक आहे, ते कोण कुठं तर ते माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात राहिलं. नंतर असं एक पुढं घडत गेलं. नंतर मग माझा संबंध झाला रत्नाकर मतकरींशी आला, पु ल देशपांडेंशी आला, वपू काळेंशी आला. ह्या तिघांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला, म्हणजे क्लिअर कट प्रभाव पडला. आणि ही त्यांची जी तिघांची भाषा आहे ती थोडीफार मी क्रॅश करत गेलो बस. म्हणजे तो इनपुट तो आहे माझ्या रायटिंगचा, की जेणेकरून आपण जे व्यक्त होतो ती भाषा सगळ्यांना सिंपल समजावी. फार किचकट पण लिहू नये, फार अवघड पण लिहू नये. ह्या बस 2 गोष्टी मी मनात ठेवल्या. ओके. हा, आता कमिंग बॅक टू जंगल कथा. बद्दल थोडं सांग. हा. हा, तर कसं होतं की आता ही जंगल कथा आहे. दत्त महाराजांचे जे दुसरे अवतार आहेत, नरसिंह सरस्वती, यांनी कर्दैवनातून समाधी घेतली होती. एक अराउंड 1200च्या दरम्यान, 1100-1200. ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांना हे क्लिअर माहिती देखील असेल. तर हे कर्दैवन परिक्रमेबद्दल मी खूप जणांकडनं ऐकायचो, ही परिक्रमा कशी आहे, काय आहे. तिथं खूप जंगल आहे, तिथं काही म्हणजे आर्टिफिशियल रिसोर्सेस काही नाही आहेत, तुम्हाला नॅचरली राहावं लागतं. सगळं तिथं प्राणी आहेत, पक्षी आहेत, वाघ आहेत, साप आहेत, सगळे प्राणी आहेत, वगैरे वगैरे. पण मला ते कसं व्हायचं की 2015-16 पासून मी तेव्हा जे ऐकायला चालू केलं होतं, मला ते फॅसिनेटिंग होतं. एक प्रकारचं अध्यात्म आणि स्पिरिच्युअल या गोष्टी तशा म्हणजे गुड, हा जो सब्जेक्ट आहे तो मला तर माझ्या पूर्ण जवळचा आहे. मग तो 2015-16 पासून मी सगळ्यांकडून ऐकत गेलो. नंतर मग मध्यंतरी मी एक कर्दैवन सेवा संघ म्हणून पुण्यातलं एक संस्था आहे, त्यांचं मी पुस्तक वाचलं कर्दैवन परिक्रमेवरती. म्हणजे तिकडे रोड केलेला. मग काय? मला माहिती आहे होत आहे, मी असं बघत होतो इकडे. Shiksan, can you unmute yourself? हा हा हा, कंटिन्यू. हॅलो. हा, तर सगळ्यांचे मी अनुभव ऐकत होतो, जे जे माझ्या परिचयाचे कर्दैवनात जाऊन परिक्रमा करून आलेत, त्यांचे अनुभव ऐकले. मग कुठेतरी माझ्या मनात यायचं की तिथं पण आपण जावं, पण ते काही कारणास्तव झालं नाही.
मग ओव्हरऑल कसं ते आता नरसिंहवाडी इचलकरंजी पासून जवळ असल्यामुळे तिथं महिन्यातून एकदा जाणं असतंच माझं. मग ते 2018 झालं, 19 झालं, 20ला ती अनफॉर्च्युनेटली परिक्रमा ऑफिशियली बंद झाली, कर्दळीवन परिक्रमा सध्या. मग परत मग हा हा विषय बॅक ऑफ द माइंड माझ्या होताच. 21 गेला, 22 झालं, 24ला 2024 साली तो ऍक्च्युली ह्याचा अनेक ह्याला पॉइंट आहे, तो पण मी सांगतो. मला ऍक्च्युली एन्व्हायरमेंट या विषयावर काय तर लिहायचं होतं 2021 पासून. मग ते कुठेतरी मला पॉइंट ऑफ व्ह्यू सापडत नव्हतं की कुठं चालू करावी, काय चालू करावी. म्हणजे नंतर तो पॉइंट ऑफ व्ह्यू मला दिसला कर्दळीवन परिक्रमा जंगलामध्ये. मग तिथं जस्ट मी एक शॉर्ट स्टोरी लिहायला चालू केली. एक ग्रुप जातो तिथं, 18 लोकांचा, 31 जणांचा ग्रुप जातो. मग त्या ग्रुपला तिथं 3 दिवसांची परिक्रमा करताना त्यांना काय काय अनुभव आले असतील, कसं काय काय आले असेल. मग ह्याच्यावर मी जस्ट एक 2-3 अशा तुकड्यांमध्ये शॉर्ट स्टोरी लिहिली आणि ते जस्ट रॅन्डमली पोस्ट केली मी माझ्या पेजवर किंवा माझ्या काही मित्रांना मी पोस्ट केली. फक्त त्यांचा फीडबॅक ऐकूया म्हणलं कसा होतो, कसा असतो, काय होतं. तर ती इट वॉज अप्रिशिएटेड. म्हणजे ऍक्च्युली ती कथा लिहिताना मी पण एवढं एक्साइट झालो होतो की मी लिहिल्या ती लगेच शेअर केली. कारण आता दिस इज वर्किंग, आय कॅन शेअर इट टू एव्हरीबडी. हा माझा पूर्ण व्ह्यू होता. नंतर एप्रिल 2024ला त्या 3 शॉर्ट स्टोरीज लिहिल्या होत्या. आता ह्या त्या शॉर्ट स्टोरीज ह्या पुस्तकामध्ये पण आहेत. तर नंतर ती पूर्ण कथा शेप होत गेली. माझ्या मते मला तारीख पण लक्षात आहे, 5 मे 2024. तिथपासून 10 मेला ही कथा पूर्णपणे संपली होती माझी वा 5 दिवसात. आणि super. नंतर ती मग नंतर ड्राफ्ट करत 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 मग नंतर मी ठरवलं होतं की जून 2024ला ही रिलीज करायची, काय पण करू. मग नंतर त्याचं झालं असं की मग कव्हर डिझाईन काय करायचं. मग मी बेसिक कव्हर डिझाईन केलं, ते काय पसंत पडले नाही. असे जवळजवळ 10-11 कव्हर डिझाईन्स केले, ते काय मला पसंत पडले नाहीत. शेवटी हे जे फायनल झालं माझं हे, तर हे ऍक्च्युली त्या 11 कव्हर डिझाईन्स मधलं हे कव्हर डिझाईन मी फायनल केलं. आणि ऍक्च्युली ह्याला पण एक लॉजिकल रिझन आहे या ह्याच्यात. दिसतंय का? हो, दिसतंय दिसतंय. हा. तर गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे की नरसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनात जातात. तर ते जाताना कसे गेले, ते एक प्रकारचं हे दृश्य आहे. ते गुरुचरित्रामध्ये 50वा का 51वा अध्याय आहे की सगळे शिष्य त्यांना निरोप देतात नरसिंह सरस्वतींना, आणि ते समाधी घेण्यासाठी जातात जंगलामध्ये. ती काय आता ज्यांनी वाचले त्यांना हे माहित असते. ते बरोबर ह्या तो जो व्ह्यू आहे तो बरोबर मला तो लक्षात आला. ऍक्च्युली हे काढलं होतं पण तो माझ्या तेव्हा लक्षात आला नाही. जे काय मी रॅन्डम कव्हर डिझाईन्स करून घेतले होते. अखेरचा हा मग मी हे कव्हर डिझाईन फायनल केलं. आणि ऍक्च्युली कव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कव्हरवरनं आपल्याला निम्मा कथेचा अंदाज येतो. करेक्ट. आणि जर कोणाला हे पुस्तक वाचायचं असेल तर कुठे उपलब्ध आहे? आता ते पुस्तक आता अमेझॉन आणि गुगल प्ले स्टोअरवर आहे अवेलेबल. इट इज लाईव्ह. ई बुक आहे. उद्या 11 किंवा 12ला त्याचं पेपरबॅक पण अवेलेबल होईल. अच्छा. अमेझॉनवरच होईल, ओके. फ्लिपकार्टवर पण होईल. आणि ती ऑल लिंक ओव्हर. जस्ट जर तू जमलं तर चॅट बॉक्स मध्ये लिंक शेअर करून ठेव, तुझ्याकडे ओके. रेडी असेल तर. या तोपर्यंत जोपर्यंत तू शेअर करतोस मी पुढचा विषय घेतो. शेअर करतोय. आता तू तर सहज म्हणजे माझ्या पुढच्या प्रश्नाचं तर तू पूर्ण वाटच लावलीस, कारण तू बोललास की 15 दिवसात तुझं पुस्तक लिहून झालं. आणि माझा प्रश्न होता की पुस्तक लिहायला भयंकर विल पॉवर लागते. आणि माझा असा अनुभव आहे की मी जवळजवळ 6 महिने आय वॉज प्रोक्रास्टिनेटिंग टू राईट दिस बुक. फक्त नाव रेडी होतं, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स. एक शब्द लिहिला जात नव्हता. आणि मला कळलं की बाबा हे जिमला जाण्यापेक्षा जास्त विल पॉवर लागते पुस्तक लिहायला. मग मी एक युक्ती केली, दॅट रिअली वर्क. मी सरळ तेव्हा फेसबुक जास्त प्रचलित होतं, इंस्टाग्राम कमी होतं. फेसबुक आणि बाकीचे लिंक्डइन वरती मी एक पोस्ट रिलीज केली की आफ्टर 1.5 months मी एक तारीख दिली. माझ्या बहिणीचा वाढदिवस होता जो 1.5 महिन्यांनी येणार होता. On this 25th November, you will get to read my book, 7 Habits of Highly Effective Readers. And if you want to pre-book, मी काहीतरी असे ₹300
काहीतरी बोललो किंमत, आणि एक शब्द लिहिला नव्हता. आणि मी हे लिहिलं पोस्टमध्ये की हा मी काही हा एकही शब्द लिहिला नाही, मी लिहायला सुरुवात करणार आहे म्हणून. आणि मग ओके काही धडधड धडधड ते बुकिंग आलं, आणि माझी जी टरकली की आता काय बापरे, आता लिहावंच लागेल. सो बरोबर याला सोशल अकाउंटेबिलिटी असं म्हणतात, की जर आपण आपली इज्जत दाव पे लगा देते तो अपनी इज्जत बचाने के लिए हम कोई भी हद पार करते हैं. आणि झालं काय माहितीये, त्या दीड हा महिन्यात मला सर्वात जास्त इन्व्हिटेशन आले जगभरातून, टॉक्स, टेड टॉक्स आणि हे सगळे वेगळे वेगळे. मी हम्म एवढं फिरत होतो की जवळजवळ 80% पुस्तक हम्म मी हॉटेल रूम्स, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, फ्लाइट्स, ट्रेन हम्म. इथे लिहिले, कारण डेडलाईन रेडी होती. सो हे आय थिंक हे बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. ऑलवेज स्टार्ट विथ द एंड इन माइंड. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल स्टीफन कॉमध्ये म्हटलंय, ऑलवेज स्टार्ट विथ द एंड इन माइंड. आणि म्हणून ती 25 नोव्हेंबर तारीख एवढी डोक्यात बसली माझी की लिटरली मी ज्यांना ज्यांना प्रॉमिस केलेलं की 25 तारखेला, 23 तारखेला पुस्तक त्यांच्या घरी गेलं. सगळं त्याचं प्रिंटिंग होऊन वगैरे 2 दिवस टार्गेटच्या आधी ते झालं व्यवस्थित. आणि मग ओके जे 6 महिने होत नव्हतं ते 1.5 महिन्यात झालं. सो हे असं आपण जर स्वतःवरती काही बंधनं टाकली, कन्स्टेंट्स टाकली, तर आपले बरोबर मोटिवेशन वाढतं. आणि ते पब्लिकली करा. तर तुम्हाला कोणाला वजन कमी करायचंय किंवा काही तुम्हाला बरोबर अचीव्ह करायचं, जस्ट स्वतःला वल्नरेबल करा लोकांच्या समोर, आणि बघा बरोबर आपल्यामध्ये काय काय चेंजेस येतात. कारण आपण स्वतः एकटे राहिलो की आपण खूप चिटिंग करतो. आपल्या मनातले गोल्स असतील तर काही त्याच्याबद्दल करतो आपण, आणि ते काम करत नाही. सो तू शेअर केलं का तुझी लिंक? ओके. एकच मिनिट अनेक करतोय. ठीक आहे. काही कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये लिहा. आणि मग मधुरा, जमलं तर तू वाचून दाखव आम्हाला, कारण ते मागच्या वेळी जो ओके. अनुभव आला की लोकांचे डिस्टर्बन्स असतात, बॅकग्राऊंड नॉईज असतं. सो कोणालाही प्रश्न विचारू शकता तुम्ही, कौशिकला किंवा मला. जर मराठी येत नसेल तर तुम्ही लिंक दुसऱ्या भाषेचा पण वापर करा. हा, काय कौशिक? ही तर लिंक ओपन होत नाही म्हणून मला मेसेज यायला लागले. कसली लिंक? आपली झूमची. ठीक आहे, तर ते नाही, ओपन तर व्हायला पाहिजे. आपण एवढे लोक आहेत. जाऊ झूम दे, तर ते सोडून. पासकोड आणि हे घातलंय का त्यांनी ते बघितलं. जस्ट मिनिट मी त्यांना Anyway, ठीक आहे, आपण आता मीटिंगवर फोकस करूया. जे जॉईन आहेत त्यांना जास्त प्रेफरन्स देऊया. जे जॉईन नाही होत आहेत त्यांच्याकडे नको लक्ष द्यायला. अं, एक एक बेंजामिन फ्रँकलिनने कदाचित म्हटलंय की आय एम स्केर्ड टू रीड अ बुक रिटन बाय अ रायटर हु इज नॉट अन ॲव्हिड रीडर. खूप खूप बोल्ड वाक्य आहे. आय एम स्केर्ड बोल टू रीड वाक्य अ आहे. बुक ऑफ अ रायटर हु इज नॉट अन ॲव्हिड. आणि मला पटलं ते, कारण कळत न कळत मी अशाच लोकांची पुस्तकं वाचली जे त्यांनी खूप पुस्तकं वाचली, आणि इट मेक्स लॉट ऑफ सेन्स. लॉजिक आहे की ज्यांनी स्वतःच भरपूर पुस्तकं वाचली असेल तर त्याचं काम बरोबरच दिसेल, राईट? म्हणजे अभ्यास खोलात जातो. तर ही एक पद्धत आहे की चांगला वाचक असेल तर चांगला लेखक होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ आहे असा नाही की तुम्ही पुस्तकं नाही वाचलं तर पुस्तक लिहू शकत नाही. आपल्याकडे वेगवेगळी उदाहरणं आहेत. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी, दोघांची बरोबर इतकी वेगळी जर्नी. मोहम्मद रफी एकदम क्लासिकल ट्रेनिंग, शास्त्रीय संगीत सगळं शिकून ते प्रसिद्ध झाले, आणि किशोर बरोबर कुमार काही बॅकग्राऊंड नाही, आणि तो पण नाही. आपल्याकडे आमिर खानने काहीच ऍक्टिंग स्कूल वगैरे काही जॉईन नाही केली, पण नसरुद्दीन शाह आणि असे मोठमोठे कलाकार आहेत जे प्रॉपर ट्रेनिंग करून पुढे आले. सो बरोबर देर आर डिफरंट वेज ऑफ सक्सेस. सो मी काही पुस्तकं जी लेखनावरती वाचली आहेत, सो प्रेक्षकांसाठी सांगतो की आवर्जून ती पुस्तकं वाचा जर तुम्हाला छान लिहायचं असेल. आणि लिखाण म्हणजे मी फक्त आता पुस्तक म्हणत नाहीये, लिखाणाचे बरेच साधनं आले आहेत. ब्लॉगिंग आहे, सोशल मीडिया आहे, लिंक्डइन, ट्विटर, त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता. सो द आर्ट ऑफ ड्रॅमॅटिक रायटिंग बाय लाजोस, LAGJOS, खूप खूप सुंदर पुस्तक आहे. द आर्ट ऑफ ड्रॅमॅटिक रायटिंग. एस्पेशली तुझ्या जॉनरचे जे पुस्तकं कोणाला लिहायची असतील, जी पुढे जाऊन त्याच्यावरती सिनेमा बनवू शकतो, किंवा फिक्शनल स्टोरी असायचे. मी जे पुस्तक लिहिले त्याच्यात एवढं त्याचा उपयोग होत नाही, पण मला पुस्तक भयंकर आवडलं, आणि बरेचसे स्क्रीन प्ले रायटर्स हे पुस्तक रेकमेंड करतात. सो आवर्जून वाचा द आर्ट ऑफ ड्रॅमॅटिक रायटिंग. जमलं तर मी त्याची समरी पण बुकलेट मध्ये करेन. आणि माझं नाही ऍक्च्युली सर्वात आवडतं. आत्ता जो मुद्दा आपला डिस्कस झाला की दॅट इज ऑल्सो राईट. म्हणजे
वाचन रीडिंग केल्यावर आपल्याला लिहिता येतं. हो. लिहायचं असेल तर वाचावं. करेक्ट. येस. सो तू तुझी आवडती पुस्तकांची नावं सांगितलीस, वपू काळे, पु ल देशपांडे. तर तुझ्या वाचनाची जर्नी कशी आहे लहानपणापासून, आणि कुठल्या पद्धतीची पुस्तकं तुला वाचायला आवडतात? ऍक्च्युली आता लहानपणापासून असं स्पेसिफिक असं जॉनर नसायचं. म्हणजे समोर पुस्तक आले की ते वाचावं एवढंच तेव्हा डोक्यात होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जॉनर्स आहेत, त्याच्यामध्ये आणि सब जॉनर्स आहेत, असं काहीच म्हणजे काहीच माहिती नसायचं तेव्हा. कारण काही समजत पण नाही, आपण लहान असतोय तेव्हा. ऍक्च्युली हा जॉनरचा प्रकार जो आहे तो क्लिअर कट इंजिनिअरिंग नंतरच माझा डेव्हलप होत गेला. म्हणजे त्या केसमध्ये मी फिक्शन कॅटेगरी बद्दल बोलतो. फिक्शन कॅटेगरीमध्ये थ्रिलर हा जॉनर एकदम माझा जवळचा एकदम प्रिय आहे. थ्रिलर सिरीज आणि हॉन्टेड सिरीज. म्हणजे थ्रिलर मधनं आपण एखाद्या व्यक्तीला एखादं गूढ प्रसंग देऊन काय थोडक्यात मराठी भाषेमध्ये सांगायचं असेल त्याला अचंबित करणे समोरच्या व्यक्तीला, हे मला खूप आवडतं. त्याला अचंबितच ठेवायचं, त्याला सस्पेन्स देत राहायचं, त्याला एकदम समाधानी ठेवायचं नाही समोरच्या रेडर. आणि दुसरा जो माझा जॉनर आहे तो मी सर्वप्रथम पहिल्यांदाच लिहिला होता की तो स्टोरी, ज्याच्यामध्ये कधी मी वळलो नाही. आय होप सो कदाचित पुढं कदाचित मी वळेल. आणि तिसरा माझा जॉनर आहे तो नॉन फिक्शन मध्ये आहे, तो सेल्फ हेल्प एक आहे. आणि आता माझा तो थोडासा वळतोय फायनान्शियल बुक्स कडे. अच्छा. तू आता माझ्या क्षेत्रात वळतोयस. ओके. गुड गुड. सो तुला माहिती असेल मी जास्त सेल्फ हेल्प बुक्सच करतो. म्हणजे माझे सोशल मीडियावर बोलतो किंवा बुकलेट ॲप मध्ये करतो, मोस्टली लर्निंग वालीच पुस्तकं असतात. सेल्फ हेल्प म्हणता येणार नाही, पण नॉन फिक्शन मोस्टली असतात. सो गुड गुड दॅट यू आर अन ॲव्हिड रीडर. आणि मला माहिती तू बुकलेट गायला बरेच वर्षापासून फॉलो करतोयस, आणि म्हणूनच आपण आज इथे एकत्र हो. बोलतोय. सो कोणाला काही प्रश्न विचारले असेल तर बदुरा प्लीज यू कॅन अनम्यूट अँड रीड आउट द क्वेश्चन. कोणाचे आलेत का प्रश्न? आपण अजून एक 10 मिनिटं प्रश्न घेऊया लोकांचे, आणि मग विल कॉल इट अ डे. You can write down the question, or if you want to speak it out, you can unmute and ask the question. Yeah? Anybody? Swapnil Joshi, thank you for joining. स्वप्नील, तुला काय विचारायचंय? तू मला विचारू शकतोस, कौशिकला विचारू शकतोस. नमस्कार. नमस्कार. येस. सगळ्यात आधी खूप बरं वाटतंय तुमचं ऐकून सत्र. आणि मला हेच विचारायचंय की तुम्ही नेहमी म्हणता तुमच्या पॉडकास्ट मधनं म्हणा किंवा तुमच्या सांगण्यातनं की आपण त्या पुस्तकाच्या नोट्स काढतो किंवा त्या संबंधी काही टिप्पण्या काढतो, लिहून घेतो. त्याहीपेक्षा आपण मनातल्या मनात त्याच्याविषयी थोडं चिंतन करणं गरजेचं आहे एखाद्या पुस्तकाविषयी. तर थोडंसं तुम्ही आणखीन विस्ताराने की हे चिंतनाचं स्वरूप कसं असतं किंवा कशी मनातल्या मनात चर्चा आपण करावी ते थोडं सांगू शकाल? जरूर. थँक्यू. Yeah, so I'm glad you asked this question. So बरेच वेळा आपण चूक काय करतो की आपण सगळंच घ्यायला जातो पुस्तकातून, आणि मग एक ना धड बाराभर चिंध्यासारखं होतं की काहीच होत नाही. मग त्यापेक्षा तुम्ही जरा काय वाचलं की लगेच, आणि जे तुम्हाला आवडलं एखादी आयडिया, की लगेच त्याची चर्चा करतो मी माझ्या मित्रांबरोबर. मी त्याला चिंतन म्हणतो. कारण एकटा बसून रिफ्लेक्शन ते होतच आहे. म्हणजे ते वाचताना रीडिंग, आय बिलीव्ह रीडिंग इज थिंकिंग. यू आर थिंकिंग अलॉंग विथ द ऑथर. रीडिंग अँड थिंकिंग आर नॉट टू डिफरंट थिंग्स. सो जे म्हणतात ना लोक, इफ यू रीड फास्ट अँड यू आर रीडिंग विदाउट कॉम्प्रिहेन्शन, म्हटलं नो, रीडिंग इज कॉम्प्रिहेन्शन. इफ आय एम रीडिंग विदाउट कॉम्प्रिहेन्शन, आय एम नॉट रीडिंग, आय एम लुकिंग ॲट द व्हाईट पेपर अँड ब्लॅक इंक. राईट. सो चर्चा करून बरेच वेळेला त्याला मी लाऊड थिंकिंग बोलतो. समोरच्याला कळतं की नाही मी याची पर्वा नाही करत, अर्थात मोस्टली कळतं. पण जेव्हा मी विचारांना शब्द नसतात, विचारांना पिक्चर्स असतात. त्याचं ड्रॉबॅक काय आहे की जेव्हा मी ते माझ्या शब्दात मांडतो, अगदी जेवताना डायनिंग टेबलवर मी मित्राशी करतोय किंवा काही असेल फोनवर वगैरे, की मग त्या विचारांना एक प्रॉपर स्वरूप येतं, आणि मग माझं मलाच काही उत्तरं मिळतात जे मी नुसतं एकटा विचार करताना आले नसतील कदाचित.
समोरचा जो आयडिया देईल ते बोनस, त्याच्यावरती जे ते बोलेल, जे माझी ट्यूबलाईट पेटेल ते तर बोनस. पण माझीच मला उत्तरं मिळून जातात इफ आय थिंक लाऊड. त्याला मी लाऊड थिंकिंग म्हणतो, म्हणजे नथिंग बट टॉकिंग. चर्चा करा. ओके. पण प्रॉब्लेम काय होतात, दोन मित्र जेव्हा बोलतात ना तेव्हा चर्चा असते, पण जेव्हा तीन मित्र येतात ना त्याच्या गप्पा होतात. मग त्याची जी क्वालिटी खालावते. मला माहित नाही ते का का माहिती, तिघ जण किंवा जास्त आलं की काय टाइमपास होतो आणि विषयाची जी सिरियसनेस आहे ना ती खालावते. आपण लेग पुलिंग करतो, टवाळक्यारी करतो. पण जेव्हा दोन जण भेटतात ना तेव्हा चर्चा होते. मग इंटिमसी हा तुम्ही म्हणताय. या मे बी असं त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन मला माहित नाही. सो कौशिक, तुझं काय मत आहे याच्यावरती? कारण खूप चांगला प्रश्न आहे. तिथे अनेक कोणी नचिकेत सर कोण त्यांनी एक क्वेश्चन विचारलाय. हा, काय काय विचारतात? इट वॉज ग्रेट टू नो अबाउट द बुक्स. मोठ्या दिवस ना. Would also love to hear about your publishing journey because if writing is tough, हा, बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो, अरे मग मला प्रकाशक मिळेल का, मग कोण माझं पुस्तक घेईल. सो बरोबर. जे नवीन नवीन डेव्हलपमेंट आहेत, जसं सेल्फ पब्लिकेशन आहे, त्याच्याबद्दल थोडं तू बोलला असतं. येस. मी हे क्लिअर करतो की पब्लिशिंग इज इझी, रायटिंग मे बी डिफिकल्ट. हे उलट आहे. परफेक्ट. की आपण जे लिहितो ते व्हॉट इज पब्लिशिंग, आपल्याला ते जगासमोर शेअर करायचं. आता ह्याच्यामध्ये पण एक 2-3 प्रकार मोडतात. मी ते सविस्तर सांगतो. तर आत्ताचे जे काही रायटिंग ऍप्स जे आलेले आहेत, प्रतिलिपी असेल किंवा कुकू FM असेल किंवा आणि जे काय आले असेल, आता प्रतिलिपीवर आपल्यातले बरेच जण अशा रॅन्डम काय स्टोरीज टाकत असतात. रॅन्डम स्टोरीज, रॅन्डम कविता, रॅन्डम जे काय सिरीज लिहितात त्याही टाकत असतात. कुकू FM वर सुद्धा सेम त्यांचा पण सेम पॅटर्न आहे त्या केसमध्ये. पण आपण आता अशा प्लॅटफॉर्म्सवर जेव्हा आपण काही पब्लिश करतो तेव्हा ठीक आहे, तिथं आपले लोक, तिथे जे रीडर्स आहेत ते आपली कथा वाचतात, त्याच्यावर रिव्ह्यू देतात. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो गुड. पण एक कालांतराने कसं होतं की आपल्यासारखे त्याच्यामध्ये जवळजवळ 1,000, 2,000, 3,000 लेखक आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त रीडर आहेत. मग ह्या अशा प्रोसेसमध्ये आपण कुठेतरी बाजूला पडल्यासारखं होतो. कारण कारण प्रत्येकाला लिहायचं असतं, प्रत्येकाला कमेंट्स करायचे असतात, प्रत्येकाला अप्रिसिएशन पाहिजे या केसमध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर रायटिंग जर्नी एस्टॅब्लिश करायची असेल, आपल्याला ऍज अ रायटर म्हणून स्वतःला प्रमोट करायचं असेल, तर इट इज ऑलवेज गुड टू राईट अ बुक. कारण पुस्तकात लिहिणं आणि आपल्याला जगासमोर मांडणं हे एक सुरक्षित वे आहे, इट इज अ लिगल वे. त्यामुळे आपला कॉपीराईट आपल्याकडे राहतो. कारण आपलं जेव्हा लिखाण आपण अदर दॅन बुक्स जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा ते आपल्याकडे कॉपीराईट तसं राहत नाही. कारण ते कोणी कधी कॉपी करेल आपल्याला गॅरंटी नाही, क्लिअर कट गॅरंटी नाही. आता काही असे फेसबुकवर पेजेस आहेत की ज्याच्यामध्ये स्टोरीज असतात, बरंच काय काय असतं, पण त्या कधी कॉपी करून दुसरीकडे पेस्ट होतील, नो गॅरंटी. त्यामुळे रायटिंग मध्ये त्यांना पब्लिश करायचं आहे. पब्लिशिंग इज व्हेरी इझी. आपण ई बुक थ्रू पब्लिश करू शकतो, आपण पेपरबॅक मधून पब्लिश करू शकतो. ज्यांना दोन्ही करायचं नाही ते ऑडिओ बुक सुद्धा करू शकतात. पण आता सोप्यातला सोपा मार्ग आहे की पहिल्यांदा आपण ई बुक करायचा, ई बुक पब्लिश करायचा आपण सगळीकडे, त्याचा रिस्पॉन्स बघायचा. रिस्पॉन्स आला की मग आपण पेपरबॅक कडे वळायचं, त्याचा रिस्पॉन्स बघायचा. मग नंतर आपण ऑडिओ बुक्स कडे वळायचं. किंवा किंवा ज्यांना शक्य आहे की तिन्ही प्लॅटफॉर्म्स पण प्रयोग करू शकतात. म्हणजे हे मी रायटर्स येऊन सांगितलं, कारण का की मला माहिती आहे की ऑथर्स काय आहेत. लिहिताना कुठल्या त्रासातून पुढे जायचं असतं. बरेचसे आपल्यातले असे ऑथर आहेत, बरेचसे असे लेखक आहेत की ज्यांची अपेक्षा असते की मी लिहिलं की माझं पुस्तक पूर्ण गाजलं पाहिजे. असं अजिबात होत नाही. एक दुसरी मी एक रियालिटी सांगतो. कारण पूर्ण पेशन्स आहे या केसमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे पेशन्स नाही, त्यांनी अजिबात लिहू नये आणि अजिबात पब्लिशिंग मध्ये पडू नये. हे एक मी दुसरं सांगतो. आता राहिला प्रश्न पब्लिशिंगचा. तुम्ही ई बुक थ्रू पब्लिश करू शकता, तुम्ही पेपरबॅक पब्लिश करू शकता. हे आता क्लिअर कट एकदम सोपे मार्ग आहेत. ई बुक साठी मी सध्या सगळ्यांना मदत करतोय, पब्लिशिंग साठी. पेपरबॅक साठी पण मी जस्ट आता चालू करतोय फ्रॉम द नेक्स्ट मंथ. सो इट इज व्हेरी इझी.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू स्वतः सुरू करतोस. आणि मी आता ऑडिओ बुकच्या बाबतीत मी एक मत माझं मांडेन आहे. तर आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाचायचा कंटाळा असतो, वाचायचा प्रयत्न करतात पण त्यांना वाचन होत नाही. आता बरेचसे कॉर्पोरेट पोस्टला जे आहेत ते बरेच जण ऑडिओ बुक ऐकणं पसंत करतात. पण आता ह्याच्या बाबतीत माझा काय थॉट आहे की ठीक आहे, ऑडिओ बुक ऐकणं इज नॉट नॉट बॅड. ऑडिओ बुक ऐका तुम्ही, ठीक आहे, इट इज गुड. पण त्या ऑडिओ बुक ऐकण्याने आपली जी विचारशक्ती आहे त्याला कुठे अशी काय म्हणतात त्याला, विचारायला चालना मिळत नाही, ती आपल्याला वाचण्यानं मिळते. आपण ऐकतो ऐकतो ऐकतो, नंतर आपल्याला ऐकत ऐकत झोप येते, आपण ते ठेवून टाकतो, झोपतो. पण ते वाचन केल्यानंतर जे आपल्याला ब्रेन मध्ये राहतं ते ऑडिओ बुक्स मधनं होत नाही. राईट, राईट. आणि काही लोकांना काळजी असते की अरे मग याचा मोबदला मिळेल का मला, याच्या पैशाचं काय, तर ती पण आता चिंता आय थिंक कमी झाली आहे. कारण हे जे नवीन नवीन OTT प्लॅटफॉर्म्स आले ते नवीन कॉन्टेंटसाठी एवढे उतावीळ असतात की जर का तुमची कुठली गोष्ट तिथे क्लिक झाली ना तर पैसाच पैसा आहे. पैसाच मी पैसा. म्हणतो की हा, करम कर हलकी इच्छा मत कर. तुम्ही गोष्टी लिहा, जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा. बरं, मी माझं जे पुढचं पुस्तक मी कसं लिहितोय तो वेगळी वेगळी पद्धत आहे आणि जरा नॉन कन्व्हेन्शनल आहे. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला ती आवडेल आणि तुम्ही काम करा, कारण ती माझ्यासाठी काम करते. माझ्या पुढच्या पुस्तकाबद्दल जास्त बोलू नाही शकत, पण मी ते कसं लिहितोय याबद्दल मी नक्की सांगू शकतो. मी काय आयडिया केली की अगेन मला बसून लिहिणं असं होत नव्हतं. पुन्हा माझा तेच प्रॉब्लेम होता की नो, एक एक कोट, खूप छान कोट मला आता आठवतंय. द द हार्डेस्ट पार्ट अबाउट रायटिंग अ बुक, द हार्डेस्ट पार्ट इज नॉट रायटिंग, द हार्डेस्ट पार्ट इज टू सिट डाऊन अँड राईट. या दोन वाक्यात किती किती मोठी गोष्ट त्यांनी सांगितली आहे. आणि हे मला पटलं की बसून लिहिणं एवढा पेशन्स एवढा लागतो जसं कौशिक म्हणाला. तर मी काय आयडिया केली की आपण ऑलरेडी कुठल्या गोष्टींवरती एक वेळ घालवतोय. तुम्ही पाहिलं की व्हॉट्सअपवर एनिवे मी बरंच लिहितोय ना, राईट. काही कामाचे लिहितोय, काही फालतू लिहितोय, जे काय ते टाइमपास लिहितोय, पण बऱ्यापैकी आपला सगळ्यांचा वेळ व्हॉट्सअपवर जातो. मान्य करता? म्हटलं आता याला जर मी विकनेस म्हणतो, त्या विकनेसला स्ट्रेंथ मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. सो मी काय केलं, मी एका मित्राला पकडलं. म्हटलं की बघ, मी रोज रोज तुला काहीतरी लिहित जाणार आहे, तू वाच नको वाचू, आय डोंट केअर, पण तू मला ना काहीतरी प्रश्न, हा विषय याच्यात काहीतरी मला प्रश्न विचारत राहा. सेम लॉजिक जे पहिल्या पुस्तकात, मला जर प्रश्न आले तर मला त्याच्यावरती उत्तरं सुचतात, आतून येतात आणि मग मी भरपूर लिखाण करतो. हे मी चक्क त्याच्याबरोबर चॅटिंग करतोय आणि त्या चॅटिंगचे जे पूर्ण जे थ्रेड्स असणार आहेत ते कलेक्ट करून त्याला थोडा फ्लो देऊन त्याला स्ट्रक्चर करून ते पुस्तक तयार होणार आहे. हे फक्त मला आणि त्याला माहिती आहे. दुर्दैवाने ते तुम्हाला ते वाचता येणार नाही ते जेव्हा पुस्तक येईल. सो हे खूप उत्तम मार्ग आहे. तुम्ही चॅटिंग करताय त्याचाच फक्त फायदा घ्या. त्याला थोडं कोणतरी बकरा पकडा बरोबर. आणि त्याला रोज पकवा, लिहा. ओके. हा, आणि खरोखर हा त्याच्यात अजून एक शॉर्टकट आहे. तुम्हाला माहितीये, मला माहित ना व्हॉट्सअपचा फीचर आहे का कीबोर्डचा फीचर आहे, कीपॅडचा फीचर आहे, की तुम्ही बोललं की तो टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो. आय एम नॉट टॉकिंग अबाउट व्हॉइस मेसेज. व्हॉइस मेसेज म्हणजे तो आवाज रेकॉर्ड होऊन समोर जातो ते वेगळं. इथे मी बोलतो त्याच्या चॅटवरती आणि एक बटन दाबून ठेवतो, तो खाली कीपॅडवर खाली स्पेस बारच्या बाजूला असतो, तो दाबला की आपला टेक्स्ट स्पीच टू टेक्स्ट होतो. काय काय फोनमध्ये चांगलं होतं, काय काय मध्ये होत नाही. माझ्या याच्यात खूप छान काम करतं. तोही ट्राय करायला तुम्हाला लिहायचं टाईप करायचं नसेल, कारण मोबाईलवर टाईप करणं कधी कधी कंटाळा येतो. सो तेही ट्राय करा, खूप मजा येते. आणि माझं जवळजवळ 70% पुस्तक लिहून झालंय असं. हा क्वेश्चन. दोन प्रश्न आलेत. हा, वाचतोस? ते सर, मी एक स्लो रीडर आहे, तर तुम्ही मला काय सजेस्ट कराल? ओप्पो A3 कोण कळेन आता? ठीक आहे ना, हरकत नाही, हरकत नाही. स्लो रिडिंगचं माझं असं म्हणणं आहे की पहिलं म्हणजे तू रिडिंग करता हेच मोठी गोष्ट आहे. स्लो किंवा फास्ट ही नंतरची गोष्ट आहे. पण आपण रिडिंगची पद्धत आपली काय आहे की आपण अक्षरांवर खूप भर देतो किंवा शब्दांवर भर देतो. शब्द हे फक्त एक माध्यम आहे. त्याचा जो मजकूर आहे, तो जो अर्थ आहे, जी आयडिया आहे, ती गोष्ट आहे, ते खरं आपल्याला आत्मसात करायचंय. सो मी काय करतो, मी शब्दांना इग्नोर करून त्यांना इमॅजिनेशन पटकन मूवी मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, सो मी त्यांना बघतो, ती गोष्ट बघतो मी. आणि कौशिक सारखी जी ती गोष्ट असेल तर ते खूपच सोपं आहे इमॅजिन करणं. म्हणजे अख्खं जंगल माझं ते तयारच झालं. ते माझं जंगल वेगळं असणार माझ्या मनातलं आणि
कारण मी ते खरं जंगल ते जे आहे परिक्रमेचं मी नाही बघितलंय. कौशिकचं मनातलं जंगल वेगळं असणार, माझं वेगळं असणार आणि तसंच असावं. प्रत्येकाचं पर्सनल जंगल असणार आहे आणि त्यातले कॅरेक्टर आता तो जय तो आकाश म्हणा, तो छोटा मुलगा म्हणा, ती हो युट्यूबर जे आहे ती म्हणा, ती सगळे माझे युट्यूबर चेहरे होते. तू नावं दिलीस पण चेहरे माझ्या इमॅजिनेशन मध्ये होते. सो ही मजा आहे वाचनाची. मजा आहे. तर तुम्ही असा विचार करा की आय एम नॉट रिडिंग, आय एम वॉचिंग अ मूवी. आणि मग ते पिक्चर्स मूवी, इफ यू ब्रेक डाऊन द वर्ड मूवी, इट्स मुव्हिंग इमेजेस. हो पण जेव्हा अक्षरं आली ना जगात, ते सगळं बोरिंग झालं. कारण मग आता डबल प्रोसेसिंग करायला लागलं आपल्याला. आपण अक्षर आणि नंतर प्रोसेसिंगच बंद झालं, आपण अक्षरच फक्त बघायला लागलो. अक्षर आर बोरिंग, दे आर ब्लॅक सिम्बल्स ऑन व्हाईट पेपर. ते फक्त माध्यम आहे की पटकन कसं त्याला इमेज मध्ये क्रिएट करायचंय. त्याची सवय झाली की बघा काय मजा येते. मग बाय द टाइम तो एक माणूस तो अक्षरांवर भर देतो आणि पहिलं वाक्य वाचतोय, मी दुसऱ्या तिसऱ्या वाक्यावरती ऑलरेडी गेलोय, कारण तो माझा पिक्चर चालू आहे. आणि त्याच्यामुळे डुलकी पण लागत नाही, कारण इमॅजिनेशन ऑन आहे तुमचं. राईट. सो ही माझी पद्धत आहे वाचनाची. कौशिक, तुला काय म्हणायचं याच्यावरती? नाही अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे है ना? तशीच हा. सो स्पीड रिडिंग याचा अर्थ नाही की अक्षर फास्ट वाचायची, नाही 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 नाही. अप्रोच बदलायचा आहे. हा. हो अक्षर शब्द नाही, त्याचा जो सीन आहे तीन आहे अख्खाच्या अख्खा बघायचा आहे, वाचायचा बघायचं आहे. आहे. म्हणजे जसे हे वाचायचे विवेकानंद, येस येस, करेक्ट. म्हणजे काय बेसिकली म्हणतात. तुमची इमॅजिनेशन पॉवर तल्लख करा. हो तेव्हा तेच शिकवलं जात नाही शाळा कॉलेजमध्ये, की अजिबात इमॅजिन नाही. कसं करायचं हे शिकवलं जात नाही. भाषांतर करा एवढं शिकवलं जाते. राईट. या अजून काही प्रश्न आहेत? आपण एक प्रश्न घेऊया आणि देन विल कॉल इट अ डे. अजून एक प्रश्न होता ना कौशिक, वाचू शकतोस? डॉक्टर देसाई यांचा प्रश्न आहे, इफ यू हॅव लॉट्स ऑफ आयडियाज अँड द स्टोरी टू टेल बट यू आर नॉट अ गुड ऑथर, देन कॅन यू कोलॅबरेट विथ अ रायटर? तू सांग, तुला मग मी माझं मत देतो. माझं येस खूपच येस स्ट्रॉंग मत आहे माझं याच्यावरती, म्हणून आधी तू बोल. येस येस कोलॅबरेट करू शकतो. त्याला आपण घोस्ट रायटिंग म्हणतो. क्लिअर कट. त्यांना लिहायचं आहे, त्यांच्याकडे आयडियाज पण त्यांना लिहिता येत नाही, अशांसाठी घोस्ट रायटिंग करू शकतो. काही काही अडचण नाही. ओके. मी म्हणेन की ऑन व्हॉट बेसिस यू आर सेइंग यू आर नॉट अ गुड ऑथर. तुम्ही जर लिहिलंच नाही तर तुम्ही चांगले कसे बनणार? जेव्हा पहिल्यांदा सचिनने हातात बॅट घेतली तेव्हा त्याने सिक्सर मारलेली का? तेव्हा त्याला म्हणता आलं असतं ना, अरे मला क्रिकेट नाही येत, मी कशाला खेळू? दिस साऊंड्स रिडिक्युलस. सो बरोबर. सुरुवातीला कुठलीही प्रोसेस ही त्रासदायकच असते, त्रासदायक असावी. हो पॅशन इज द रिझल्ट अँड नॉट द कॉज. इनिशियली खूप त्रास होतो. माझं वाचन सुरुवातीचं म्हणजे माझं जे 500 पुस्तक असेल आयुष्यातलं आणि माझं आता 1890 पुस्तक, दोन्हीमध्ये वाचनाची जी पद्धत आहे किंवा जी मजा आहे ती खूप वेगळी आहे. कारण आता मी आय कंट्रोल्ड ऑल दॅट सिस्टीम ऑफ रिडिंग अँड आय एन्जॉय मोर दॅन मोस्ट ऑफ अदर्स. सेम लाईक सचिन. जेव्हा सचिन आज चौकार किंवा छक्का मारतो तर तो जास्त एन्जॉय करणार तुझ्या आणि माझ्यापेक्षा, कारण त्यांनी जास्त त्रास सहन केलाय ते शिकण्यामध्ये. सो तसं आहे, तुम्हाला थोडे दिवस तो त्रास सहन करायचा आहे आणि मग ती मजा यायला लागणार आहे. मजा यायला लागते. तुम्हाला काय, आय एम अ पॅशनेट रायटर, आय एम अ पॅशनेट रीडर. राईट. याचं एक छान उदाहरण देतो. जेव्हा रॉकेट सोडतात ना सॅटेलाइट आकाशात, तेव्हा 80% ऑफ द फ्युएल इज कन्झ्युम्ड ऑन टेक ऑफ. बाकी पूर्ण जे ऑर्बिटमध्ये त्याचं जे होतं ना ट्रॅव्हलिंग स्पेसमध्ये, ते फक्त 20% फ्युएलवर चालतं. तेच आपल्यावर होतं. सुरुवातीला भरपूर विल पॉवर लागते, त्रास सहन भरपूर करायला, लागते. मग सगळं सुरळीत होतं. आय एम व्हेरी शुअर कौशल तुझाही असंच प्रवास असेल. सेम 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 पर्स्पेक्टिव्ह. येस. व्यायामाच्या बाबतीत म्हणा, काही म्हणा, काही सुरुवातीला म्हणा. 5 मिनिटे वॉर्मअप करताना प्रचंड कंटाळा येतो, टाळेच. बॉडी थंड असते, कडक असते. जरा घाम यायला लागला, बॉडी गरम झाली की एवढी मजा येते व्यायाम करायला. सो हे सगळे नैसर्गिक आहेत सगळीकडे, याला लॉ ऑफ इनर्शिया पण म्हणतात. या खूप मजा आली कौशिक. तुला अजून जर काही शेवटचे मला एक प्रश्न विचारायचा मधू. आहे. येस मधू. मी थोडस ब्रीफिंग करतो पुस्तकाबद्दल. हा तर ह्या पुस्तकामध्ये 30 लोकांचा समूह कर्दैवन परिक्रमा करण्यासाठी निघाला असतो 3 दिवसांसाठी.
तर हे 30 लोक जातात परिक्रमेसाठी. त्या 30 लोकांमधले 12 लोक माघारी येतात. आता ते का माघारी येतात हे आपल्याला पूर्ण कथा वाचल्यानंतर एंडला कळेल की काय येतात. तर ते 12 लोक माघारी आल्यानंतर 18 जणांची टीम परिक्रमा चालू करते. तर त्या 3 दिवसांमध्ये त्या 18 लोकांना कोणते अनुभव येतात, ते 18 लोक एकत्र कसे राहतात, तसंच या 3 दिवस त्यांना कोणते अनुभव येतात व परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलते. त्यांना जंगलात न राहिलेली माणसं जंगलात कशी एकत्र राहतात. या 3 दिवसांमध्ये मोस्टली त्यात 18 लोकांची नाती कशी फुलतात, त्यांचे रिलेशन्स कसे बदलतात, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो कसा चेंज होतो. त्याचबरोबर कष्ट, विश्वास, अध्यात्म ह्या गोष्टींची एक जोड दिल्यानंतर आपलं आयुष्य कसं 360 डिग्री मध्ये फिरतं, पूर्ण चेंज होतं. ह्या सगळ्या गोष्टींवरती ही कथा आहे. आणि मोस्टली ही कथा आहे एका समृद्ध अशा निसर्ग संपदेची, जी कर्दळी वनाची. त्यामुळे सगळ्यांनी ह्याचा फीडबॅक मला नक्की कळवा. आय एम Sure. शुअर ही कथा सगळ्यांची आहे, लहान मुलापासून आजींपर्यंत सगळ्यांची कथा आहे. आणि मोस्टली ही कथा आहे दत्त महाराजांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती यांच्यावर ऍज अ गुरुपौर्णिमा म्हणून योगायोग म्हणावा लागेल. मी ती तेव्हा लिहिलेली होती. त्याचं कदाचित निमित्त आता मिळालं मला. तर आय एम थँकफुल फॉर दॅट. व्हेरी गुड. थँक्यू फॉर रायटिंग दिस बुक, कौशिक. थँक्यू. येस, मधुरा. नाही, मला चर्चा ऐकून इतका आनंद झालेला आहे आणि आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधलेलं आहे. विषयही कर्दळी वनाचा आहे. तर तुम्ही जसं सांगितलं तसं 5 दिवसात तुम्हाला जे हे पुस्तक भराभरा म्हणजे जे काही सुचलं आणि तुम्ही ते लिहित गेलात, कुठे खरंच दत्तगुरू पाठीशी उभे राहिले असा एक तरी साक्षात्कार झाला का? असं सांगायचं नसतं कधी साक्षात्कार कधी कोणाला, पण असं काही झालं का की अरे झालं, म्हणजे असं आपण हिंदीत म्हणतो ना पलक झपकाई, अरे झालं. असा एक अमेझिंग मोमेंट 5व्या दिवशी येणारच, पण त्याच्यामध्ये जे आपण गुंगून गेलेलो असतो तेव्हा असा काही साक्षात्कार झाला की की हे दत्त महाराजच माझ्याकडनं लिहून घेतायत आता हे सगळं, असा काही आला का अनुभव? ऍक्च्युली काय आता साक्षात्कार तसा ह्या विषयावर बोलायला काय म्हणू त्याला, आता माझं वय पण नाही पण एका गोष्टीचा मला खूप आनंद झाला की ह्याच्या अगोदर जे जे मी कथा लिहित होतो त्याला जवळजवळ 30 दिवस 40 दिवस लागायचे. ही जवळजवळ 5 दिवसात पटकन अशी चालू गेली आणि संपली. माझं मलाच कळलं नाही, कदाचित त्यातच असू शकते. हम्म. नाही, पण असं तुम्हाला म्हणजे ते पुस्तक म्हणजे जेव्हा ते पेन खाली ठेवलं का काय वर्ड टाईप करत असाल काही, की म्हणजे तेव्हा असं खूप असं वेगळं वाटतं. तुम्ही हा आतापर्यंतची लिहिलेली 8 पुस्तकं आणि हे पुस्तक, बर. कारण याचा विषय कर्दळीवन आहे म्हणून मी हा स्पेसिफिकली हा तुम्हाला हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली याचं होतं कसं की मी राहतो इचलकरंजीमध्ये. इथनं नरसोबावाडी एकदम 20 हम्म. मिनिटाच्या अंतरावर आहे. हम्म. तर दर पौर्णिमा महिन्यातनं एकदा एक फेरी असतेच नरसिंहवाडीला. मग मोस्टली कदाचित तेव्हा जे काय काय अनुभव येत असतील तेच उतरले असतील असंच म्हणेन. हम्म. छान. नाही, खरंच पुस्तक वाचायला मी उत्सुक आहे. मी अजून वाचलं नाही. आज मी पहिल्यांदाच या चर्चेत सहभागी झाले. थँक्यू व्हेरी मच. आणि मग जॅपनीज मध्ये त्याचं ट्रान्सलेशन पण करणार. नाही, जॅपनीज मध्ये नाही करणार अजून. खरंच कौशिक, तू खूप साधा आहेस. मला आता एक एक तासाच्या गप्पांवरनं कळलं की युअर व्हेरी सिम्पल गाय, आणि मला साधी माणसं खूप आवडतात. आपली मैत्री नक्कीच पुढे वाढणार आहे. आणि तुझा 12 तारखेला वाढदिवस आहे, येस राईट? येस. आणि तू 12 तारखेला तुला हे पुस्तक लॉन्च करायचं होतं आणि मी ते ऐकलं नाही, कारण 12 तारखेला माझं दुसरं कमिटमेंट होतं. सो एक तुला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि थँक्यू थँक्यू. माझा वाढदिवस 7 तारखेला होता आत्ता. सो येस आम्ही येस दोघेही येस जुलै येस येस. महिन्यातले आहोत. आणि थोडक्यात सांगतो की 12 तारखेला मी वेगळ्या प्रकारे माझा वाढदिवस साजरा करणार आहे. 7 तारखेला सोमवार होता, सगळ्यांना अडचण होती आणि पावसाळा खूप जोरात आहे आता मुंबईत. तर काही अंध मुला-मुलींबरोबर मी वाढदिवस साजरा करणार आहे विक्रोळीला. तर तुम्हाला तिथे यायचं असेल तर प्लीज. एक वांगणी समाज आहे जिथे आई वडील आंधळे आहेत आणि ते हॉकर्स असतात, म्हणजे जे बांगड्या विकतात, फुगे विकतात सिग्नलवरती. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण आधीच ते गरीब आणि वरून आंधळे. सो दोन्ही बाजूनी त्यांचे वांदे आहेत. त्यांच्या मुलांसाठी आपण काय करू शकतो
यात माझा मित्र टीम विजन म्हणून एक संस्था चालवतो, संदेश. तर आम्ही दोघं तिथे जाऊन सेलिब्रेट करणार आहोत आणि माझे जे काही फॉलोअर्स आहेत तिथे येणार आहेत आणि मग जे काय आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येईल त्या मुलांसाठी आपण करूया. हे माझ्यासाठी खूप चांगलं बर्थडे गिफ्ट होईल आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो, तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल तर यू कॅन गेट इन टच विथ मी. या अँड हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. 12 तारखेला तर विश करीनच मी तुला. येस येस येस, थँक्यू. चलो, सो लेट्स कॉल इट अ डे. IBL साठी जर कोणाला रजिस्टर करायचं प्लीज करा. आम्ही 2 दिवसात रजिस्ट्रेशन बंद करतोय. कौशिक, आय वॉन्ट यू टू पार्टिसिपेट इन IBL. बुकलेट येस आय डू. नक्की कर, प्लीज कर. येस, कारण आय प्रॉमिस यू विल नॉट रिग्रेट. तुम्हाला एका महिन्यात 23 पुस्तकं नॉलेज मिळेल आणि ते पण मी वचन देतो, तुम्हाला कंटाळा येणार नाही. कशी वाचवली ते तुम्हाला कळणार पण नाही. एवढं ते डायनॅमिक्स, ग्रुप डायनॅमिक्स आणि गेमिफिकेशन एवढं सुंदर बसलंय. खेळता खेळता ते सगळं होणार आहे. राईट. येस सो जंगल पुस्तक मला तर खूप आवडलंय. मी तर सस्पेन्स त्याचं रिव्हील करणार नाही फॉर ऑब्वियस रिझन्स, पण खूप कमी पुस्तकं मराठी वाचली आहेत आणि आता मला, मी म्हणेन की राईट नाउ इट इज वन ऑफ माय फेवरेट बुक्स इन फिक्शन जॉनर. सो थँक्यू सो मच कौशिक फॉर रायटिंग दिस बुक. मी एक जस्ट ऍड करेन, मग वी कॅन कन्क्लूड. ह्याचं जे टायटल होतं जंगल, तर ते काय ठेवायचं एक जस्ट माझं ब्रीफिंग चालू होतं. तर ऍक्च्युली काय होतं की कर्दळी परिक्रमा हे असं एक टायटल माझ्या डोक्यात आलं होतं. पण नंतर असं लक्षात आलं की हे जर टायटल ठेवलं तर कदाचित काही असा वाचक वर्ग आहे तो ह्याच्याकडे येणार नाही बघायला. मग असं जे टायटल आहे की जे सगळ्यांना कॉमन आहे की दॅट इज अ जंगल आणि न सुटलेलं कोरडं, हे जेव्हा वाचते तेव्हा आतलं त्यांना ते काय म्हणतो त्याला, ते टायटल इज क्युरियोसिटी फर्स्ट. होती. हा, क्युरियोसिटी टू अट्रॅक्ट, आणि टायटल नंतर कव्हर पेज, आणि तिसरं म्हणजे आहे कॉन्टेंट. या 3 गोष्टी एकत्र आल्या की काय आपली कथा सगळीकडेच पोहोचते, त्याला काय मग लिमिट नाही. खरंच खरंच छान. सो थँक्यू सो मच फॉर रायटिंग दिस बुक. आणि एका लेखकाने एका साधारण वाचकाला त्याच्या बुक लॉन्च मध्ये बोलवणं म्हणजे बुकलेट घ्यायसाठी एक पर्वणीच आहे. सो थँक्यू सो मच, तू माझ्या यासाठी एक लायक समजलास. कारण मी फक्त एक वाचक आहे आणि त्यासाठी तू मला आज मला निवडलंस तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात, लॉन्च करण्यासाठी. थँक्यू सो मच. ओके, त्याचं थँक्यू रेकॉर्डिंग थँक्यू माझ्याकडनं सुद्धा. आणि एक गोष्ट वर मी एक प्रॉमिस करेनच की आपण दरवर्षी एक पुस्तक लॉन्चिंग आपलं करूच. येस, मी आता पुढच्या वेळेस ऑफलाईन करू, नक्कीच. कारण आणि आणि आता तर मी तर नेटफ्लिक्सचं आमिष दिले ना, आता तर लोक लिहायला सुरुवात करतील. तिला चलो, थँक्यू सो मच. हॅपी रीडिंग. थँक्यू जॉइनिंग. बाय बाय. गुड थँक्यू. नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय कौशिक. गुड नाईट. बाय मधुरा. थँक्स. बाय बाय बाय. मोनिका. बाय शर्मिला. बाय बाय. थँक्यू सर. बाय स्वप्नील. बाय बाय.